हाय मित्र मैत्रिणींनो, मी दिसायले का नाही सांगा. आता कॅमेरामॅन पण नवीन आहे, मी आई जरा जुनी झाले व्हिडिओ काढायला. आणि हे लोक माझ्याकडे सगळे बघायला इकडे बघताना तुम्हाला इकडे 5-6 जण दिसते. आता चिकूचा झाला काल बर्थडे 8 तारखेला, आज आहे 9 तारीख. आता मी गिफ्ट कोण कोणी कसे कसे आणले ते दाखवायले. हे पहिले गिफ्ट कोणाचं आहे? चिकूच्या बाबाचं, आजोबाचं, माझ्या पप्पाचं गिफ्ट आहे. काल घालून पाहिला ड्रेस चिकूला खूप छान आलाय, त्याच्यामुळे मी घडी अशी घातली. मला काय घडी घालायची येत नाही. बघा टी शर्ट आणले. हे टी शर्ट आहे, काल घालून बघितला ना येतो का नाही, त्याच्यामुळं पाहिलं होतं. बघा हे टी शर्ट आहे, त्याच्यावर ही पॅन्ट आहे. आता दाखवू मावशीचे गिफ्ट काय आणले. मावशीने हे आणलंय छोट्या मावशीने, म्हणजे माझ्या मोठी बहीण आहे, तिने आणले. त्याच्यावर पॅन्ट आहे आणि हा कपडे चांगले वाटतात आजकाल लेकराला छोटे छोटे. बघा टी शर्ट घालून पाहिल्यामुळं ना घडे सगळे उकळल्या. टी शर्ट आणि आणले मोठ्या मावशीला, आमच्या सगळ्यात मोठ्या बहिणीनं. मला ते ड्रेस लय आवडला, याच्यावर सगळे कार्टूनच आहेत. कलर पण चांगला आहे, चड्डी आणलाय. चिकूच्या आजी संग भाजी ऐकतात ना, त्या मंदा मावशीने आणले. त्याच्या घरचा मी व्हिडिओ काढलाय बघा, मागं सवासनी होत्या, त्याच्या घरी गाणे देवाचे चालू होते, त्यांना आणलाय व्हिडिओ टाकलाय मी. 2 दिवस झाले. त्याने एक कुर्ता आणला, त्याच्यावर पॅन्ट. जेलौजी कलर आणलाय त्यानं, मला लय आवडलाय कलर ते. आणि आणलाय चिकूच्या मोठ्या मम्मीनं कुर्ताच आहे, पण त्या दोघीने एकाच दुकानामध्ये घेतलाय ड्रेस. माझी जाऊबाई ना म्हणतात की चिकूच्या मोठ्या मावशीला पण मोठी मम्मीच म्हणते, त्याच्यामुळे तुम्हाला कळणार नाही. हा हे आणलाय माझ्या मावस जावाने, माझ्या सासूच्या बहिणीच्या सुनाला. हाफ कपडे जास्त आता निघलेत आणि हाफ कपडेच लेकराला चांगले वाटते. सगळे ड्रेस सगळ्यांनाच चांगले आणले. हे छोटस गिफ्ट कोणी आणला सर? वळका वळका वळका. हे आणले आमच्या छोटूशा बहिणीनं. त्या 3 बहिणीचं काल मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या कोणत्या बहिणी, फक्त चेहरे ना दाखिले. त्याच्यात एका छोट्या बहिणीनं आले, सगळ्यात लहान. मला लय आवडे छोटूस गिफ्ट, छोटूशा बहिणीनं आणलं. हे आमच्या मनताईचं गिफ्ट आहे, तिचं नाव मनीषा आहे. आणि कोणी आणलंय आता सांग का? हे आणले आमच्या छोटूशा लेकराईनं. माझी लहानी जाऊ आहे ना, तिच्या छोटूशा लेकरात म्हणजे एक 5-6 वर्षाचं पोरग आहे आणि एक पोरगी आहे 4 वर्षाची. त्याने गिफ्ट आणलंय चिकूला, या चुलत भावा बहिणीने. आता हे कोणी आणलंय बॉल काय मला माझ्या लक्षात नाही राहिला. चाळीतल्यानंच आणला असं, आमच्या गलीत रात्रीतल्या कॉलेजमध्ये त्यांना आणलं. आणि आमच्या बाजूवाल्या मावशीच्या पोरीने आणलंय गिफ्ट. काय काय नाही, आता मी खोलून बघते त्याला. मी काय बघितलं नाही अजून, टाइम भेटला तर बघायला मी. भारी आणले, भारी आणले, भारी आणले, भारी आणले. कारण की ती शिकलेली आहे ना, ती जॉब करते, त्याच्यामुळे तिला माहित आहे की खेळणं कोणतं कसं न्यायला पाहिजे. आता खूप छान खेळणं आहे बघा. याच्यापासून ना खूप लेकरं डोकं लावावं लागतंय. याच्यापासून काय काय तयार होते माहिती का? कुठल्या कुठल्या गाड्या, कुठलं बनणं तयार होते, तुम्हाला तर माहितीच आहे. याच्यामध्ये ते लेकरासाठी चांगलं खेळायला आणलेलं, तसंच आणायला पाहिजे. आणि बॉल पण मला माहित नाही, चाळीतल्यानंच दिलेलं आहे.
हे गिफ्ट बघा, हे गिफ्ट कोणी आणले तुम्ही परत हा म्हणता की लई गिफ्ट दाखवताना एक मधून मधून खुश होती. हे आणलंय मधल्या बहिणीनं चिकूच्या. तुम्हाला काल दाखविले 3 बहिणी, त्याच्यातली एक मधली बहीण आहे, तिने आणले गिफ्ट. आता ते खोलून बघायचं, मी काय पाहिलं नाही. काय काय आमच्या चिकूच्या छोटूशा भावानं आणलं तर गिफ्ट. ते गिफ्ट खोलायला मी एवढी खुश झालते, तशी आता हे गिफ्ट खोलायला खुश झाले. आणि पॅकिंग बी तशीच आहे का आमच्या कार्तिक दादानं पॅकिंग केली ना, तशीच पॅकिंग केली. का गिफ्ट मग पॅकिंग तशीच आहे. आमच्या कार्तिक दादानं जशी खोक्यामध्ये पॅकिंग केली ना, तशी बघा पॅकिंग पण याच्यामध्ये केली कॅडबरीच्या खोक्यामध्ये केलेली पॅकिंग. त्याच्यामुळे मला खोलायला लय भारी वाटायला लागले. पण त्याच्या आतमध्ये काय आहे ते मला कार्तिक दादाच्या गिफ्टवाली शिवायला लागली खोलायची. त्या आतमध्ये काय असं काय हे बघा काय. अरे बापरे, याच्यात तर लगेच खाजणा निघलाय चॉकलेटचा. आता ही चॉकलेट चिकू खाईन, पण चिकूला कप होईल. त्याच्यामुळे ना आता ज्यांना गिफ्ट आले त्याला पण द्यायचंय, बहिणीला भावाला सगळ्याला वाटायचं. काय आमचा चिकू शेर आहे, त्याच्यामुळे शेर को शेर मिलेगा ना. मधल्या बहिणीने गिफ्ट आणलंय, तिचं नाव आहे आकांक्षा. आता हे चॉकलेट ज्यानं गिफ्ट आणले त्याला वाटायचे, सगळ्याला वाटून देईल. चॉकलेट पण आणले. अरे चॉकलेट मी दाखवले नाही बघा, चॉकलेट पण आणले भरभरून चॉकलेट. हे पण चाळीतल्या मधल्यानंच आणलेलं आहे. आता मला काही नाव माहिती नाही. चाळीतल्या मधल्यानंच आणलंय. आता ह्याचं नाव मला माहिती आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आता मी त्याला खोलून दाखवतो. मला हे गिफ्ट लय आवड आहे, कारण की मी आता माझाच नाताचा बर्थडे होता. त्याच्या बर्थडेला ना मी तिथं गेले, तिथं बघितलं होतं, त्याच्याकडे खेळलं होतं. चिकूला लय आवडलं होतं. तुम्ही म्हणले घेईन. आम्ही ऑनलाईन ट्राय केलं, पण ते आम्हाला काही दिसलंच नाही. तर माझ्या बर्थडेला आलं हे बघा. चिकूला लय आवडतंय खेळायला, तर चिकूला हे आलंय तर मला लय खुशी झाली, कारण की चिकूकडे हेच खेळणं नव्हतं, आता हे भेटले. काय म्हणते लिंगूर चौकच म्हणते वाटायला. हे आणलंय चिकूचे मामा समजा, कारण की चिकूच्या पप्पाच्या मामाच्या पोरांना आणलंय खेळणं. नाही लावलं टाकायचं त्याची आहे ना मला माहिती. बाबू नाही आणलं नाही ते येणार हा. हे बघा ती आणली भावली. बिचारीचा कान दाबला वजानं, तिला दाबून दुबून बांधून आणलं होतं आणि तिचा श्वास दाबला, त्याच्यामुळे ही भावली तशी झाली. कशी वाटली सांगा? कलर कसा आहे? पिंक कलर आहे, मला लय आवडला. आणि हे पण चिकूच्या मामाच्या पोरानेच आणलंय. हे पण गिफ्ट मी खोलून दाखवते. त्याच्यात कोणचं गिफ्ट आहे कोणचं नाही. वाटतंय भावलीच आहे, पण आता कोणची कोणची नाही ती माहित नाही. त्याच्यात पण भावलीच आहे, पण ही भावली चांगली टोपीवाली भावली. कशी वाटायली? आमच्या चिकू मध्ये हिच्यामध्ये काहीच फरक नाही. चिकू आमचा बोलून बोलून भावली बोलून बोलून कशी वाटायला लागली. आणि झाले आता आमचे गिफ्ट संपले. आता चॉकलेट वाटायचे सगळ्याला खायला. आमच्या मधल्याची जिनं ताईनं आणलेली चॉकलेट कोणाकोणाला खायचे तर या खायला. काल झाला चिकूचा बर्थडे खूप छान झाला. ते ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि ते ब्लॉग मी टाकते संध्याकाळी 9 तारखेला बघा तुम्ही. आणि हे ब्लॉग उद्या येणार आहे 10 तारखेला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. कॅमेरामॅन चिकूची मोठी बहीण आहे.